हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DHU अकॅडमीच्या आणखी एका लाईव्ह सेशन मध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. थोडंसं एक 10 ते 15 मिनिटाचा आजचा सेशनला थोडंसं लेट झाला. आज 3 ऑगस्ट आणि आज ठरल्याप्रमाणे आपला दुसरा सेशन आहे. कालपासून आपण बॅक टू बॅक सेशन्स चालू केलेले आहेत या येणाऱ्या एक्झामसाठी. आज मॉडेल पेपर 2 आपण सॉल्व्ह करणार आहोत. जे फर्स्ट टाइम हा व्हिडिओ पाहत आहेत, ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन्स असतात 50, बट काही क्वेश्चन्स मिस्टेक चुकीचे प्रिंट झाले असतील, काही मध्ये काही ना काही प्रिंट मिस्टेक राहू शकतात किंवा क्वेश्चन चुकीचे राहू शकतात. या अनुषंगाने एक 5 क्वेश्चन एक्स्ट्रा दिलेले आहेत, ऍक्च्युअल मध्ये 50 असतात. ऑल राईट, डन. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आजचा जो सेशन आहे तो आपण स्टार्ट करूयात. सो पहिला क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ स्ट्राइक इज नॉट कॉल्ड अ प्रायमरी स्ट्राइक. आता ज्या विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट या ऍक्टचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना समजून जाईल की एक्झॅक्ट इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये आपण स्ट्राईक विषयी डिस्कस केलं होतं. ऑल राईट, कर्मचारी जर मागच्या 2 दिवसापासून स्ट्राईक करत आहेत आणि आज सुद्धा जर स्ट्राईक करत असतील तर त्या सिच्युएशनला, त्या दिवशीच्या स्ट्राईकला स्टे इन स्ट्राईक असं म्हणतात. ऑल राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टूल डाऊन स्ट्राईक अँड पेन डाऊन स्ट्राईक. हे दोन्ही एकमेकांना समानार्थी शब्द आहेत. टूल डाऊन स्ट्राईक आणि पेन डाऊन स्ट्राईक. टूल डाऊन स्ट्राईक आणि पेन डाऊन स्ट्राईक याचा अर्थ काय की कर्मचारी कामाच्या ठिकाणी जातात, ओके, बट काम करत नाहीत. आता ऍक्च्युअल मध्ये जर कामगार वर्ग असेल, ओके, कर्मचारी वर्ग, कार्यालयीन, तर त्यांच्यासाठी ते पेन डाऊन स्ट्राईक असते, कारण कर्मचारी काम करत असताना पेनीचा वापर करतात ना, पेन डाऊन स्ट्राईक. बट एखाद्या अशा कारखान्यामध्ये वादविवाद झालेला आहे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मध्ये, की जिथं कामगार जे आहेत ते टूल्सच्या साह्यानं, मशिनरीजच्या साह्यानं, ड्रिल मशीन असेल, अनेक प्रकारच्या मशिनरीच्या साह्यानं, वेल्डिंग मशीनचं काही ना काही पार्ट असेल, अशा यंत्राच्या साह्यानं काम करत असतील आणि कामाच्या ठिकाणी जाऊन एखाद्या विशिष्ट मागणीसाठी त्यांनी एम्प्लॉयर सोबत वाद झालेला आहे आणि त्यांनी स्ट्राईक केलेले आहेत. टूल डाऊन स्ट्राईक म्हणजेच काय की प्रत्येक कर्मचारी ज्या यंत्राच्या साह्याने काम करत आहे ते यंत्र बाजूला ठेवून टाकते. टूल डाऊन, मला म्हणजे पैसे द्या तरच मशीनीला हात लावतो नसता नाही. ऑल राईट, आता इथं प्रश्न काय म्हणाले चेक करा. विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ स्ट्राईक इज नॉट कॉल्ड अ प्रायमरी स्ट्राईक. तर हे जे वरचे 3 बघायलात तुम्ही, स्ट्रेन स्ट्राईक, टूल डाऊन स्ट्राईक, पेन डाऊन स्ट्राईक, हे प्रायमरी स्ट्राईक आहेत. गो स्लो याचा अर्थ काय? आता अनेक वेळा तुमच्यापैकी मॅक्सिमम जण गो स्लो हा शब्द मे बी हायवेवर वगैरे ऐकले असतील, किंवा जिथून हायवे न जात असता तुम्ही शाळा वगैरे जर असेल तर तिथं वाहने सावकाश चालवा, गो स्लो, पुढे धोकादायक वळण आहे असं लिहिण्यात येते. बट ऍक्ट मध्ये गो स्लो म्हणजेच काय की कर्मचारी काय करतात, जाणून बुजून मुद्दामून काम हळू करत असतात. राईट, की बाबा एका दिवसभरामध्ये जर त्यांच्या ना कर्मचाऱ्यांना 100 पोतं भरून धान्य साफ करायचं असेल, सिमेंट भरायचं असेल, होईल, तर 100च्या ऐवजी ते 30, 40, 50 करतात, मुद्दामून काम स्लो करत असतात. त्याला गो स्लो असं ऍक्टच्या भाषेमध्ये म्हणण्यात येते. त्यामुळं इथं आन्सर असेल गो स्लो. त्यानंतर इंडस्ट्रीज विच मे डिक्लेअर टू बी पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. कोणते कोणते उद्योग समूह आहेत, कोणते कोणते उद्योग संस्था आहेत जे की पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस मध्ये येतात? बरोबर आहे, सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेच्या सर्व्हिसेस मध्ये येतात, सर्वसामान्य नागरिकांच्या गरजेच्या सेवामध्ये येतात. तर बँकिंग हे सर्वसामान्यांसाठी लागणारा वस्तू आहे, सिमेंट सर्वसामान्यांसाठी आहे, कोल सर्वसामान्यांसाठी आहे. साधं सिंपल लॉजिक आहे, ऑल ऑफ द अबव आर पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. ऑल राईट, डन. त्यानंतर इंटरनल चेक बघा, आता काय सांगण्यात आलेलं आहे, इंटरनल चेक मोस्ट ऑफ टाइम ऑडिट होत असताना इंटरनल ऑडिटर्स असतात आणि एक्सटर्नल असतात. राईट, आता इंटरनल लोकांचं काम काय की वर्षभरामध्ये जेवढीही माहिती वगैरे वाहिली ते व्यवस्थित बुक किपिंग करणं, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं, आणि मग एक्सटर्नल बाहेरचे जे ऑडिटर्स आहेत ते त्यांचं काम करत असतात. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, इंटरनल चेक अंतर्गत तपासणी, व्यवसायांच्या पुस्तकांची जी अंतर्गत तपासणी केल्या जाते ते कशाच्या स्वरूपात येते? इंटरनल ऑडिट, इंटरनल अकाउंटिंग, एक्सटर्नल ऑडिट का इंटरनल कंट्रोल,
लक्षात ठेवायचं आहे, अनेक विद्यार्थी इंटरनल ऑडिट असं लिहितात, बट हा चुकीचा आहे. इंटरनल कंट्रोल करेक्ट आन्सर याचं काय, इंटरनल कंट्रोल येईल. ऑल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता हा थोडस किचकट क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्या. ओके, बघा आता काय सांगण्यात आलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाइप ऑफ ऑडिट ओपिनियन. ऍक्च्युअल मध्ये ऑडिट ओपिनियन म्हणजे काय समजून घ्या. ऑल राईट, की आपल्या कंपनीची जी आर्थिक स्थिती असते, राईट, एखादा एक ऑडिटर आला, त्यांना बिझनेसचं ऑडिट केलं, तर ऑडिटरला सगळंच समजून जाते की बाबा बिझनेस मध्ये काय काय चालू आहे, काय काय नाही, व्यवसाय मला खरं किती माहिती सांगला, किती माहिती खोटी सांगला, काय नाही, इत्यादी बद्दलची सर्व व्यवसाय बद्दलची आर्थिक स्थिती ऑडिटरला माहित असते. आणि ऑडिटिंगचं काम संपल्यानंतर त्या ऑडिटरला इन शॉर्ट त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये ऑडिट ओपिनियनचा कॉलम कंपल्सरी लिहावं लागतं. राईट, म्हणजे त्या ऑडिटरला जे पण काही गोष्टी वाटलेल्या आहेत ते त्याला त्याच्यामध्ये सांगावं लागतात की या बिझनेसमध्ये काय काय नाही. तर ह्या जे ओपिनियन ऑडिटर मार्फत लिहिण्यात येते, याचे 4 प्रकार पडतात. त्या ओपिनियनचे टोटल 4 टाइप्स आहेत. जस्ट 1 सेकंड. डन. बघ, त्याच्यामध्ये सर्वात पहिला येते ऑडिट ओपिनियन मध्ये सर्वात अगोदर अनक्वालिफाईड ओपिनियन, क्वालिफाईड ओपिनियन, डिस्क्लेमर ओपिनियन. क्वेश्चन मध्ये बघा, क्वालिफाईड, डिस्क्लेमर आहे, राईट, अँड लास्ट आहे ओपिनियनचं. टोटल 4 टाइप्स ऑफ ओपिनियन्स असतात, 4 टाइप ऑफ ओपिनियन असतात. ओके, त्यामध्ये अनक्वालिफाईड झाला, क्वालिफाईड झाला, डिस्क्लेमर झाला, आणि लास्ट आहे ऍडवर्स ओपिनियन. डन. आता साधं सिंपल लॉजिक आहे की ऑडिटरनं जिथेही काम केलेलं आहे, ऑडिटिंगचं काम केलेलं आहे, ते सर्व काम एकदम प्रॉपर पद्धतीने झालेलं आहे. ऑडिटर जर 100% शुअर असेल की ज्या बिझनेसचं मी ऑडिट आता केलेलं आहे त्याच्यामध्ये A to Z इन्फॉर्मेशन ॲक्युरेट आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये, इंटरनल ऑडिटर्सनं किंवा इंटरनल अकाउंटंट्सनं आणि व्यवसायाच्या सर्व मालकांनी किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटनी पूर्ण माहिती एकदम व्यवस्थित शेअर केलेली आहे, तर त्याला म्हणतात अनक्वालिफाईड ओपिनियन. ज्याला अदर थोडक्यात जर सांगायचं असेल, रिपोर्ट जर एकदम क्लीन असेल, 100% ओके असेल, तर त्याला अनक्वालिफाईड ओपिनियन असं म्हणण्यात येते, क्लीन रिपोर्ट. ऑल राईट. आता जर ऑडिटर ऑडिटिंगचं काम केलं बट त्याने शुअर नाहीये की बाबा मी काम केलो तर केलो, बट यांनी जे माहिती केलेली आहे हे खरंच किती खरं आहे किती खोटं आहे हे जर माहित नसेल, डाऊट असेल, तर त्यांना काय करणार, सरळ सरळ नॉट शुअर जर असेल तर तो ऑडिट ओपिनियन मध्ये क्वालिफाईड ओपिनियन सिलेक्ट करणार. डन. त्याच्यानंतर डिस्क्लेमर ओपिनियन. ऑडिटरला कुठं ना कुठं असं वाटत असेल की बाबा व्यवसाय मालक पूर्ण माहिती देत नाहीये, कुठं ना कुठं काही ना काही त्याला त्याच्या मनामध्ये शंका आहे, राईट. या दोन्ही मध्ये कन्फ्युज होऊ नका. क्वालिफाईड म्हणजे त्यालाच माहित नाही की बरोबर आहे का चुकीचं आहे ते. ओके. डिस्क्लेमर म्हणजेच काय, त्याला कुठं ना कुठं डाऊट आहे ऑडिटरला की ज्या व्यवसाय मालकांनी त्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांना त्या इन्फॉर्मेशन बद्दल शुअर नाहीये, त्याला ऑडिटरला नॉट गिवन प्रॉपर इन्फॉर्मेशन फ्रॉम बिझनेस तर तो डिस्क्लेमर ओपिनियन देईल. अँड लास्ट असेल त्याच्यानंतरचा सर्वात शेवटचा ऍडव्हर्स ओपिनियन.
ऍडव्हर्स ओपिनियन म्हणजेच काय, क्लिअर भाषेमध्ये, जेनझीच्या भाषेमध्ये रेड फ्लॅग. रेड फ्लॅग मीन्स काय, की बाबा या बिझनेसमध्ये 101% घोळ आहे. ओके, ऑडिटरनं ऍडव्हर्स ओपिनियन दिलं तर समजायचं बिझनेसमध्ये रेड फ्लॅग आहे, बिझनेसमध्ये काही ना काही 100% घोळ आहे, जे ऑडिटरला माहित झालेलं आहे, त्यामुळे त्यानं ऑडिट ओपिनियन मध्ये सरळ सरळ ऍडव्हर्स ओपिनियन देऊन टाकलं. ऑलराईट, डन. तर आता इथं काय विचारण्यात आलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाइप ऑफ ऑडिट ओपिनियन. तर क्वालिफाईड, डिस्क्लेमर, ऍडव्हर्स हे 3 आहेत. रिझर्व्ड ओपिनियन असं काही या जगामध्ये नाहीच, त्यामुळे आन्सर येईल रिझर्व्ड ओपिनियन. डन. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट शॅल बी कन्सिडर ॲज अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट इन रिलेशन टू अन एस्टॅब्लिशमेंट कनेक्टेड विथ. बघा, साधं सिंपल क्वेश्चन आहे, थेरी पार्ट जर वाचला असेल नोट्स मधील आपल्या तर माहित होऊन जाईल. काय सांगण्यात आलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट शॅल बी कन्सिडर ॲज अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट in relation to an establishment connected with railway company, major port, mine or an oil field, and last दिलेला आहे all of these. साधं सिंपल लॉजिक आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट शॅड बी कन्सिडर ॲज अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार जे आहे ते जबाबदार आहे, त्याला कन्सिडर केलं जाते ॲज अ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणून टू अन एस्टॅब्लिशमेंट कनेक्टेड विथ. रेल्वेसाठी काय झालं असेल, केंद्र सरकार जबाबदार. मेजर पोर्ट जबाबदारी कोणाची आहे, केंद्र सरकारची. माइन अँड ऑइल फील्ड ची जबाबदारी सुद्धा केंद्र सरकारची असते, त्यामुळे आन्सर येईल याचा ऑल ऑफ दीज. हे सोप्या भाषेत एक्सप्लेन करायला मी, ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही वाचलात तर एकदम भयानक आहे, बट ते आउट ऑफ फोकस जाते. ओके, त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. नॉट करेक्ट. ओके, खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाहीये. एम्प्लॉईज अँड प्रोव्हिडंट फंड, द एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स ऍक्ट 1952. ओके, 1952 ला तर आहे. ओके, इट एक्सटेंड्स द होल ऑफ इंडिया इन्क्लुडिंग, बरोबर आहे, सर्व कायदे जम्मू काश्मीरचा सर्व भारतात लागू होतात. इट इन्क्लुड्स 22 सेक्शन अँड 4 शेड्यूल. हा थोडासा डाऊटफुल आहे मला असं वाटत आहे की याचा आन्सर हा असेल, इट इन्क्लुड्स 22 सेक्शन्स अँड 4 शेड्यूल्स, कारण त्या ऍक्ट मध्ये 22 सेक्शन्स नाही आहेत, मल्टिपल सेक्शन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत, शेड्यूल सुद्धा, परिशिष्ट सुद्धा जास्त आहेत. ओके, डन. त्यानंतर इन ऑर्डर टू फाइंड आउट करेक्ट प्रॉफिट, जर तुम्हाला तुमच्या बिझनेसचा करेक्ट प्रॉफिट फाइंड आउट करायचा असेल तर ड्रॉविंग्स काय करता. आता हा पार्ट जो आहे तो आपल्याला सिंगल एंट्री सिस्टम मध्ये झालेला आहे. सिंगल एंट्री सिस्टम मध्ये क्लोजिंग कॅपिटल मध्ये आपण काय करता, क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स करता, ऍसेट मधून लायबिलिटीज मायनस करता, आणि मग मायनस केल्यानंतर क्लोजिंग कॅपिटल घेता. त्या क्लोजिंग कॅपिटल मधून ड्रॉविंग काय करता आपण, ऍड करता. राईट, आन्सर इज ऍडेड. किंवा एवढं जरी कन्फ्युज होत असेल तर पार्टनरशिप फायनल अकाउंट्स केला असाल किंवा फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडरचं गणित केला असाल तर एका पार्टनरनं बिझनेस मधून ड्रॉविंग्स जर विड्रॉन केले तर त्याची एक पोस्टिंग ट्रेडिंगच्या सीआर ला होते. ट्रेडिंगच्या सीआर ला जाणं म्हणजेच काइंड ऑफ ट्रेडिंगच्या सीआर ची बेरीज करत असताना क्लोजिंग स्टॉक प्लस त्या ड्रॉविंगची अमाऊंटची सुद्धा बेरीज करता, ऍड करता. पेज नंबर ऑफ लेजर टू विच अन एंट्री इज पोस्टेड. लेजर अकाउंटचं जर फॉर्मॅट लक्षात असेल तर लेजरच्या फॉर्मॅट मध्ये काय अशा पद्धतीने फॉर्मॅट तुम्ही तयार करता. टी शेप ऑफ अकाउंट, म्हणजे जसं टी असतो ना एबीसीडी मधला, अल्फाबेट्स मधला टी, तर टी ची इकडची बाजू आणि टी ची इकडची बाजू समान असते, तर लेजर अकाउंट्सला टी शेप ऑफ अकाउंट्स असं म्हणतात. तर सर्वात पहिला कॉलम मोस्ट ऑफ टाइम एका नॉर्मल लेजर मध्ये डेटचा असतो, राईट. त्याच्यानंतर पर्टिक्युलरचा असतो, पर्टिक्युलरच्या नंतर एक छोटस कॉलम एलएफ तयार करता एका नॉर्मल लेजर मध्ये म्हणालो, ऑल राईट. आणि मग नंतरचं कॉलम कोणत्याचं असतं, नंतरचं कॉलम असतं अमाऊंटचं. तर इथं काय म्हणाले, पेज नंबर, आणि हे पेज नंबर जो आहे तो आपण एलएफ च्या फॉर्म मध्ये लिहित असता. बट लेजर अकाउंट्स मध्ये बघा, पेज नंबर ऑफ लेजर
टू विच अन एंट्री इज पोस्टेड. लेजरचा पेज नंबर असेल तर लेजर फोलिओ येईल, राईट. जर्नलचं म्हणलं तर जर्नल फोलिओ येईल, ऑल राईट. आणि लेजरच्या ह्याच्यामध्ये आपण लेजरचं नाव नाही, लेजरच्या ह्याच्यामध्ये आपण माय बॅड जर्नल फोलिओ असं लिहिता. लक्षात असेल, थोडस फ्लॅशबॅक मध्ये जा. लेजरच्या ह्याच्यामध्ये आपण जर्नल फोलिओ जेएफ असं नाव लिहिता. अँड जेव्हा आपण जर्नल एंट्रीचं फॉर्मॅट ड्रॉ करता, ऑल राईट, जर्नल एंट्रीचं फॉर्मॅट, तर त्या जर्नल एंट्रीच्या फॉर्मॅटमध्ये डेट पर्टिक्युलर LF, डेट पर्टिक्युलर LF, डेबिट्स अँड क्रेडिट्स असं लिहिता आपण. तर इथं तुम्हाला विचारलेलं आहे पेज नंबर ऑफ लेजर टू विच अन एंट्री इज पोस्टेड. आन्सर येईल लेजर फोलिओ. डन. त्यानंतर नेक्स्ट आहे टोटल ऑफ परचेस बुक. बघा आता ऑलरेडी सबसिडियरी बुक्स सांगत असताना हा पार्ट झालेला आहे, तरी सुद्धा काही स्टुडंट्स या व्हिडिओ थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी द टोटल ऑफ परचेस बुक इज डॉट 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 टू परचेस अकाउंट्स. ओके, तर एखाद्या बिझनेसमध्ये मल्टिपल परचेसचे ट्रान्झॅक्शन होत असतील दिवसभरामध्ये, तर ते सर्व परचेसचे ट्रान्झॅक्शन किंवा मोस्ट ऑफ बिझनेसमध्ये सेल्स बुक तयार केलं जाते, कारण नंबर ऑफ परचेस पेक्षा सेल्सचे ट्रान्झॅक्शन जास्त असतात. आणि ते प्रत्येक ट्रान्झॅक्शन जर्नलमध्ये रेकॉर्ड केल्याऐवजी ते सर्व सेल्सचे ट्रान्झॅक्शन एकाच ठिकाणी सेल्स बुक मध्ये रेकॉर्ड करण्यात येतात. किंवा दिवसभरात आपला बिझनेस मल्टिपल परचेसचे ट्रान्झॅक्शन करत असतील तर लेजरच्या फॉर्मॅटमध्ये ते सर्व परचेसशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यापेक्षा परचेस बुक तयार करतात, त्याच्यामध्ये सर्व ट्रान्झॅक्शन लिहितात. ऍट द एंड ऑफ मंथ किंवा ऍट द एंड ऑफ स्पेसिफिक टाइम त्याची बेरीज करतात आणि मग ते डायरेक्ट परचेस अकाउंट्स मध्ये ट्रान्सफर करतात, राईट. तर इथं तुम्हाला विचारलेलं आहे पोस्टेड, मूव्ड, गिवन, एंटर्ड. आन्सर येईल पोस्टेड. कधी पण अकाउंट असेल तर पोस्टेड ईडी लागेल, पोस्टेड. एखाद्या अकाउंट मध्ये बघा, एखाद्या अकाउंट मध्ये तुम्ही एखाद्या अकाउंटच्या डीआर ला लिहित असाल एखाद्या गोष्टी टू कॅश किंवा इकडे सीआर ला बाय कॅश लिहित असाल तर तुम्ही पोस्टेड करायला, पोस्टिंग करायला, राईट, त्याला पोस्टेड ईडी शब्द लागतो, राईट. किंवा बॅलन्स ईडी करत असाल तर मग त्याला ट्रान्सफर लागते. ओके, डन. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट्स. ऑलरेडी झालेला आहे. लेजर इज नोन ॲज प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट. तुम्हाला अकाउंट्स मध्ये 10 क्वेश्चन तर बोनस येणारच आहेत. 11th मधले बेसिक 10-12 क्वेश्चन्स येणारच आहेत. तुमचा कार्यक्रम करेल कॉस्ट अकाउंट, तुमचा कार्यक्रम करेल मॅनेजमेंट अकाउंट. ओके, आणि सेक्शन जर केलं नसाल तर सेक्शनचं थोडंसं धोका आहे. अँड देन कॅल्क्युलेशन्सची रिलेटेड जे पण काही गणित वगैरे असतात ते थोडंसं सांभाळून बचके राहणार. ओके, तरी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी एक 6 घंट्याचा मॅरेथॉन घेईन कॅल्क्युलेशन्सवर, राईट. 100च सांगेन, पण अशा पद्धतीने सांगेन एकेकाला व्यवस्थित 3-4 मिनिटात प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन करेन. 100 नाही झाले 50च सांगेन, पण अशा पद्धतीने सांगेन की तुम्हाला विसरूच शकणार नाही. ओके, डन. नेक्स्ट आहे अन अग्रीमेंट मेड बाय मिस्टेक ऑफ फॅक्ट इज. बघा आता वापस आपण कोणत्या क्वेश्चन्सवर आलेलो आहोत, आपण आलेलो आहोत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचे रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, अन अग्रीमेंट मेड बाय मिस्टेक ऑफ फॅक्ट. जर फॅक्ट मध्येच मिस्टेक असेल तर सरळ साधं सिंपल लॉजिक आहे, त्याला कोणता म्हणतात, वॉइड अग्रीमेंट असं त्याला म्हणतात. डन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डेझिग्नेटेड अथॉरिटी फॉर इन्व्हेस्टिगेशन अँड सेटलमेंट ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे, पुढील पैकी कोणती डेझिग्नेटेड अथॉरिटी नाही. ओके, म्हणजे आता आपल्या संस्थेमध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मध्ये वादविवाद झालं तर आता ते आणि डिस्प्यूट झालं, तंटा झालं आणि स्ट्राईक झाली, सर्व झालं. आता मग कधी ना कधी कोणी ना कोणी तर हे वादविवाद मिटवण्यासाठी यावं लागेल, राईट. कारण मालक पण बिझनेस ठप्पट बंद करू शकत नाही आणि कर्मचारी सुद्धा जास्त दिवस स्ट्राईकवर राहू शकत नाहीत, पोटापाण्याचा प्रश्न वगैरे येतं. आणि मग हे वादविवाद मिटवण्यासाठी डेझिग्नेटेड अथॉरिटी कोण असते, राईट. आता कधी पण बघा आपल्या बिझनेसमध्ये जर वादविवाद झाला तर ते वादविवाद मिटवण्याचा अधिकार सर्वात पहिला असतो
वर्क कमिटी. दुसरा अधिकार असतो कन्सिलिएशन ऑफिसर्स. याला दुसरं नाव आहे कन्सिलिएशन ऑफिसर्सला बोर्ड ऑफ कन्सिलिएशन. अँड नेक्स्ट आहे लेबर कोर्ट्स. लेबर कोर्ट्स हे असतात. राईट, एवढ्यांना अधिकार दिलेला आहे. म्हणजे जे वर तीन दिसायला तुम्हाला वर्क कमिटी, कन्सिलिएशन ऑफिसर्सला ह्या दोन्ही पैकी एक येईल. इथं कन्सिलिएशन ऑफिसर्स नाही आलं तर बोर्ड ऑफ कन्सिलिएशन येईल. आणि लेबर कोर्ट. राईट, लेबर कोर्ट. आता डिस्प्यूट ट्रिब्युनल, की आता हे डिस्प्यूट ट्रिब्युनल कशाला म्हणतात काय नाही, तर डिस्प्यूट ट्रिब्युनल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय, तर मध्यस्थी विभाग असतात. ओके, यांना अधिकार नसतो. डिस्प्यूट ट्रिब्युनलला मध्यस्थी विभाग असतं. म्हणजे काइंड ऑफ ते जे असतात डिस्प्यूट ट्रिब्युनल वाले कोर्ट सारखंच काम करत असतं, बट ऍक्च्युअल मध्ये ते कोर्ट नसतात. ओके, कोर्टच्या बाहेर अनेक वेळेला जेव्हा नवरा बायको मध्ये डिव्होर्स वगैरे होते, ते मॅटर कोर्ट मध्ये जाण्याच्या अगोदर ते कुठं ना कुठं त्याला एक समझोता पक्ष असते, कोर्ट सारखंच काम करत असते, समजून सांगत असते बाबा झालं गेलेलं ते जाऊ द्या, हे करू नका. राईट, मॅटर जिगळून जाईल. मध्यस्थी विभाग डेझिग्नेटेड ऑथॉरिटी नसतात, बट वर्कर्स मधला एखाद्या एक माणसाला घेऊन किंवा कंपनीच्याच ज्या मालकाची कंपनी आहे त्या मालकाचा मित्र येऊन कुठं ना कुठं असं डेझिग्नेटेड ऑथॉरिटी नाही, पण समजून सांगायचं कुठं ना कुठं प्रयत्न करायला, तर त्याला डिस्प्यूट ट्रिब्युनल मध्यस्थी असं म्हणतात. तो की डेझिग्नेटेड ऑथॉरिटी नसतो. ओके, डन. त्याच्यानंतर काय मला झालेलं आहे चेक करा. देअर विल बी नो नोटीस ऑफ रिट्रेचमेंट इफ. आता बघा, रिट्रेचमेंट म्हणजेच काय, कमी करणे किंवा छाटणी करणे, कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे. तर आता कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत असताना अगोदर नोटीस द्यावी लागते. विदाउट नोटीस तुम्ही असं डायरेक्टली कोणाला काढू शकत नाही. बट इथं काय विचारायला सांगायलंय, देअर विल बी नो नीड ऑफ नोटीस ऑफ रिट्रेचमेंट इफ. जर एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकत असाल तर नोटीसची गरज नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये, द वर्कर हॅज कमिटेड मायनर मिसकंडक्ट, छोटीशी मिस्टेक झाली तर अशा वेळेस त्याला काही नोटीस द्यायची गरज नाही, काढून टाकायचं का. किंवा इफ ही इज अ ट्रेड युनियन मेंबर, जर ट्रेड युनियन मेंबरचा तो जर सभासद असेल तर, and he is not completed 1 year of continuous service, and if he is disobeyed the management, तो जर मॅनेजमेंट सोबत व्यवस्थापनासोबत काही गैरवर्तन केला तर विदाउट नोटीस काढून टाकण्यात येते असं म्हणलेलं आहे. तर करेक्ट आन्सर असेल याचं. काय वाटते कमेंट सेक्शन बघा, एवढे जण लाईव्ह आहेत, आन्सर देण्याचा प्रयत्न करा, कारण मोजके स्टुडंट्स आन्सर देत आहेत, बाकीचे स्टुडंट्स आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आन्सर असेल ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर 1 वर्षापेक्षा कमी त्याची सर्व्हिस असेल तर त्याला काय करायची गरज नाही. असं अर्धवट माझं मन म्हणायलंय की डिसोबेड किंवा आपण ते क्लास चालू असताना आपण असं डिस्कस केलं होतं की कंपनीच्या काही म्हणजे कंपनीची काही माहिती वगैरे मिसयूज केला किंवा कंपनीशी रिलेटेड काही घोळ वगैरे जर केला तर अशा परिस्थितीत त्याची नोटीस द्यायची गरज नाही. बट त्याच्यामध्ये एक पार्ट असं पण आहे की 1 वर्ष असेल तर. ओके, सो सध्या पुरतं मी ह्याला सिलेक्ट करतो. ऑल राईट, इफ ही इज नॉट कम्प्लिटेड 1 year ऑफ कंटिन्युअस सर्व्हिस. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे an arbitrator under the Industrial Dispute Act 1947. ओके, इंडस्ट्रियल डिस्प्यूट एक्ट 1947 असं म्हणायले. ये कुछ ना कुछ गडबड दिख रहा मेरे को यहाँ पे. ऑल राईट, तरी पण आपण चेक करूयात इथे एक्झॅक्ट काय सांगण्यात आलेलं आहे काय नाही ते. वाचून घ्या काय सांगण्यात आलेलं आहे. An arbitrator under the Industrial Dispute Act 1947 includes referee, अंपायर, रिटायर्ड जज, इन्स्पेक्टर. म्हणजे जो आर्बिट्रेटर जो असतो, आता आर्बिट्रेटर म्हणजेच काय, काइंड ऑफ तुम्ही त्याला म्हणू शकता मध्यस्थ. ऑल राईट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947.
हे डायरेक्ट सर्च करायला इथं हा बे मी बोल राहिलो. An arbitrator under the Industrial Dispute Act 1947 includes. आता arbitrator म्हणजेच काय? arbitrator म्हणजे अंपायर, राईट. arbitrator म्हणजेच काय? अंपायर. I found this on the web. अरे तू काय सर्च करायला सेगमेंट थांब. arbitrator means umpire. Next, interest on drawing is credited to ... account. Interest on drawing is credited to ... account. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग कोणत्या अकाउंट्सला क्रेडिटेट करण्यात येते असं विचारायलंय. बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये डिस्कस केला. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग ची दुसरी पोस्टिंग आपण प्रॉफिट लॉसच्या सीआर ला टाकता. आन्सर येईल प्रॉफिट अँड लॉस सीआर. ओके, डन. त्यानंतर एक्सिस ऑफ क्रेडिट ओव्हर डेबिट. एक्सिस ऑफ क्रेडिट म्हणजे एक्सिस म्हणजे जास्त. काय जास्त आहे? क्रेडिट बाजू जास्त आहे कशापेक्षा? डेबिट पेक्षा. इन प्रॉफिट लॉस अकाउंट. प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये क्रेडिट जास्त आहे डेबिट पेक्षा. आन्सर येईल याचा नेट प्रॉफिट. डन. डेप्रिसिएशन इज चार्ज. बघा, डेप्रिसिएशन इज चार्ज टू ... as it is an element of cost. काय म्हणाले की जे डेप्रिसिएशन आहे ते चार्ज करण्यात येते टू ... कोणत्या अकाउंटला चार्ज करून ट्रान्सफर करण्यात येते असं म्हणाले, कारण तो एक एलिमेंट ऑफ कॉस्ट आहे, कॉस्ट अकाउंटचा घटक आहे. तसं एलिमेंट ऑफ कॉस्ट जर गोष्ट निघालीच आहे, बात जब शिडी है तो दूर तक जाएगी. एलिमेंट ऑफ कॉस्ट याच्यामध्ये चेक करा. एलिमेंट ऑफ कॉस्ट मध्ये डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट डायरेक्ट लेबर, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड. भावनाओं को समझो. ओके, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड. तर हे एलिमेंट ऑफ कॉस्ट आहेत. तर कॉस्ट अकाउंट मध्ये डायरेक्ट लेबर, डायरेक्ट मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड हे सर्व गोष्टी आपल्याला फाइंड आउट करावं लागतात, राईट. आणि हे सर्व फाइंड आउट करत असताना आपल्या बिझनेसमध्ये एक्झॅक्ट ऍसेटची किती झीज वाहिली काय नाही हे सुद्धा मॅटर करते जेव्हा आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फाइंड आउट करत असता. ऑल राईट. तर त्यामुळं डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करावं लागते, कारण वस्तूचं उत्पादन होत असताना कुठं ना कुठं ड्यू टू कंटिन्युअस यूज, पॅसेज ऑफ टाइम, विअर अँड टिअर म्हणा, मशिनरीची किंमत कमी होते, जे की आपल्याला कॉस्ट मध्ये जोडावं लागते. त्यामुळं आन्सर इथं तुम्हाला लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स. डन. हा, डेप्रिसिएशन इज डिफाइंड ॲज अ श्रिंकेज. डेप्रिसिएशन इज डिफाइंड ॲज अ श्रिंकेज इन value of an assets due to ... Depreciation is defined as a shrinkage in value of assets. Shrinkage म्हणजेच काय? कमी होणे. ऑल राईट. तर डेप्रिसिएशन ची जी किंमत कमी व्हायली, गळती व्हायली, श्रिंकेज, घसारा निघायला, अवक्षय व्हायली, झीज व्हायली, तर ते कशामुळे होते? आन्सर बघा, विअर अँड टिअर, पॅसेज ऑफ टाइम, ऍब्सोलेसेस, राईट. ऍब्सोलेसेस ऑलरेडी आपण डिस्कस केला. अप्रचलितपणा, राईट. ऍब्सोलेसेस म्हणजे काय? अप्रचलितपणा. आता आन्सर मध्ये 3 ऑप्शन इथे दिसायलेत. चौथं तुम्हाला दिसत नाही पण मला इथे दिसायलंय ऑल ऑफ अबोव, कारण हे तिन्ही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं ऍसेट्स वर डीईपी चार्ज केल्या जाते. त्यानंतर नेक्स्ट, काल पण आपण क्लासमध्ये डिस्कस केला होता वेगरिंग, राईट. वेगरिंग ऍग्रीमेंट, राईट. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे? अ वेगरिंग ऍग्रीमेंट इन इंडिया. अ वेगरिंग ऍग्रीमेंट इन इंडिया इज डिक्लेअर्ड बाय कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ॲज अ. जो वेगरिंग ऍग्रीमेंट आहे तो इंडियामध्ये काय म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? वेगरिंग ऍग्रीमेंट हा वॉइड असतो बट नॉट इलिगल.
इलिगल नाहीये पण वॉइड आहे. ऑलराईट, कारण आता अनेक इन्शुरन्स कंपनीज वगैरे जे आहेत ते वेगरिंग अग्रीमेंटचा फायदा घेऊनच सर्व गोष्टी करत आहेत. वेगरिंग अग्रीमेंट बद्दल कालच्या क्लासमध्ये आपण व्यवस्थित डिस्कशन केला होता. डन. त्यानंतर फायनल अकाउंट इज अ सेट ऑफ ट्रेडिंग प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट ऑल ऑफ अबोव. त्यानंतर हाऊ इज ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेटेड इन ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट मध्ये ग्रॉस प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करण्यात येतो. चला फटाफट सांगा काय वाटते, ऑप्शन कोणतं बरोबर असेल. ए, बी, सी, डी. चारही चार ऑप्शन दिसत असेल. जस्ट एक पाणी पितो मी. क्वेश्चन, हाऊ ग्रॉस प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड इन ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट मध्ये ग्रॉस प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करण्यात येते. टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल एक्सपेन्सेस. टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल एक्सपेन्सेस. टोटल रेव्हेन्यू मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. टोटल एक्सपेन्सेस म्हणलं तर मग त्याच्यामध्ये डायरेक्ट पण एक्सपेन्सेस येतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस पण येतात आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पण येतात. राईट, त्यामुळे हा तर ऑप्शन चुकीचा आहे. राहिले 3, बी, सी अँड डी. ऑप्शन सी, ऑप्शन बी मध्ये बघा टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू म्हणजेच काय. आता टोटल रेव्हेन्यू म्हणजे असं सुद्धा अर्थ घेऊ नका की घेतलं तरी बरोबर येणारच आहे. डायरेक्ट रेव्हेन्यू, इनडायरेक्ट असा अर्थ घेऊ नका. टोटल रेव्हेन्यू मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता टोटल रेव्हेन्यू मधून जर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस केलं तर साधं सिंपल लॉजिक आहे, आन्सर निघेल ग्रॉस प्रॉफिट. आणि त्याच टोटल रेव्हेन्यू मधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस टोटल रेव्हेन्यू मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आन्सर येईल नेट प्रॉफिट. ओके. हा, आता इथं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजेच काय, जे वस्तू विकल्या त्याचा कॉस्ट, त्याच्यामध्ये काय काय येते. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू, त्याचा सुद्धा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कालच्या पण क्लासमध्ये बघितला होता. ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस, या तिघांची बेरीज केलं तर तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड निघते. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करावं लागेल, मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तुम्हाला निघून जाईल. ऑलराईट, आन्सर येईल याचं बी. त्यानंतर फर्स्ट कम लास्ट गो. लास्ट कम फर्स्ट गो इज द प्रिन्सिपल ऑफ. आता हे वापस ऍक्ट अँड लॉज मधलंच क्वेश्चन रिपीट झालं. फर्स्ट कम लास्ट गो अँड लास्ट कम फर्स्ट गो इज द प्रिन्सिपल ऑफ. छाटणी, रिट्रेचमेंट करत असताना ह्या तत्वाचा वापर केला जातो. ऑलराईट, डन. द मेन पर्पज ऑफ स्टँडर्ड कॉस्ट. आता साधं सिंपल आहे, नीट बघा. स्टँडर्ड कॉस्ट, आता स्टँडर्ड कॉस्ट हा तुम्ही शब्द खूप वेळेस ऐकला, आय डोंट नो, पण एकदम सोप्या भाषेत जे आजपर्यंत तुम्ही ऐकला नाही याच्यापेक्षा सोप्या भाषेत स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे काय तुम्हाला सांगतो. ओके. उत्पादन, आपल्या व्यवसायामध्ये ज्याही गोष्टीचं प्रोडक्शन करायला, ओके, उत्पादन झाल्यानंतर किंवा उत्पादन होण्याच्या अगोदर, उत्पादन झाल्यानंतर आणि उत्पादन होण्याच्या अगोदर या दोन्ही परिस्थितीमध्ये ज्याही गोष्टीचं तुम्ही उत्पादन करायलात त्याच्यासाठी एक्झॅक्ट किती खर्च लागेल या जाणून घेण्याच्या प्रक्रियेला स्टँडर्ड कॉस्ट असं म्हणतात. या जाणून घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, स्टँडर्ड कॉस्ट असं म्हणतात. ऑलराईट, साधं सिंपल. आणखी जर थोडं डीप मध्ये जायला गेलं तर आपण जर एका वस्तूचं प्रोडक्शन करणार आहोत तर किती रुपयात ते प्रोडक्शन झालं पाहिजे हे अगोदरच ठरवणे, आणि वस्तूचं उत्पादन केला तर उत्पादन करत असताना किती रुपये खर्च झाला याची ॲक्युरेट माहिती जर काढायची प्रक्रिया असेल तर त्याला स्टँडर्ड कॉस्टिंग असं म्हणतात, एकदम सोप्या भाषेत. ओके. आता इथं तुम्हाला काय विचारायला, चेक करा की स्टँडर्ड कॉस्ट
इन्क्लुड्स डॉट डॉट डॉट. स्टँडर्ड कॉस्ट मध्ये काय काय समावेश येते? कंट्रोल अँड परफॉर्मन्स मेजरमेंट, द व्हॅल्यू ऑफ एंट्रीज, टू सिम्प्लिफाय अकाउंटिंग. साधं सिंपल आहे, सर्वच गोष्टींचा समावेश जो आहे तो कॉस्ट स्टँडर्ड कॉस्ट मध्ये होतो. ऑल ऑफ अबव, सर्वच्या सर्व गोष्टींचा समावेश स्टँडर्ड कॉस्ट मध्ये करण्यात येतो. कंट्रोल अँड परफॉर्मन्स मेजरमेंट करण्यात येते, टू व्हॅल्यू इन्व्हेंटरीज येते, टू सिम्प्लिफाय द अकाउंटिंग. या सर्व गोष्टींचा समावेश कॉस्ट अकाउंटिंग मध्ये होते. एक सेकंड, मी एक इमेज आज तर भेटायला पाहिजे यार, कारण आज मी ऑलरेडी तयार करून ठेवला होता इमेज. जस्ट 1 सेकंड हा, इमेज आलेली आहे मला इथं. बघा आता जेव्हा जेव्हा तुम्हाला स्टँडर्ड कॉस्ट बद्दल डाऊट असेल, ओके, तर एक इमेज इथं मी शो करायलो, ते तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे. सर्वात पहिले बघा, स्टँडर्ड कॉस्टचे काय घटक आहेत, कंपोनंट्स कोणते कोणते आहेत स्टँडर्ड कॉस्टिंग साठी लागणारे घटक. सर्वात पहिले तुम्हाला डायरेक्ट लेबर स्टँडर्ड कॉस्ट माहित पाहिजे, ओव्हरहेड स्टँडर्ड कॉस्ट माहित पाहिजे, प्रोडक्शन कॉस्ट माहित पाहिजे. घटक जर तुम्हाला स्टँडर्ड कॉस्ट जाणून घ्यायचा असेल, ओके, स्टँडर्ड क्वांटिटी, सेल्स प्राइस माहित पाहिजे, स्टँडर्ड प्रॉफिट मार्जिन माहित पाहिजे, आणि डायरेक्ट मटेरियल अँड स्टँडर्ड कॉस्ट माहित पाहिजे. आता बेसिक सर्वात सूत्र आणि डेफिनेशन अबाउट स्टँडर्ड कॉस्टिंग चेक करा, स्क्रीनवर दिसत असेल काय काय सांगण्यात आलेलं आहे. हा, अ स्टँडर्ड कॉस्टिंग system is a cost accounting method that uses predetermined cost, expected cost to be measure actual and variance. म्हणजे स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणजेच काय की इन फ्युचर मध्ये सपोज जर तुम्ही एखाद्या वस्तूचं उत्पादन करणार असाल तर ते उत्पादन करत असताना, प्रोडक्शन करत असताना प्री डिटरमाइंड अगोदरपासूनच फाइंड आउट करणे की बाबा किती रुपये खर्च लागतील काय नाही. ते सुरुवातीलाच सांगितलं होतं, एक तर उत्पादन झाल्यानंतर सुद्धा करू शकता किंवा उत्पादन होण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही कॉस्ट फाइंड आउट करू शकता. सो फॉर्म्युला काय सांगण्यात आलेला आहे, स्टँडर्ड कॉस्ट इज इक्वल टू डायरेक्ट मटेरियल कॉस्ट प्लस डायरेक्ट लेबर कॉस्ट प्लस मॅन्युफॅक्चरिंग ओव्हर हेड कॉस्ट. ऑल राईट, डन. आता इथं वापस क्वेश्चन चेक करा. पुन्हा एक वेळेस प्रश्न तुम्हाला स्टँडर्ड कॉस्टिंगशी रिलेटेड आलेला आहे. स्टँडर्ड कॉस्ट कार्ड कंटेन्स क्वालिटीज अँड कॉस्ट फॉर डॉट डॉट डॉट. आता इथं एक क्वेश्चन आलेला आहे, पुन्हा एक वेळेस नवीन टर्म आलेला आहे, ते म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट कार्ड. आता स्टँडर्ड कॉस्ट कार्ड काय असतं, एक काइंड ऑफ डॉक्युमेंट असतं. इथे लिहितो मी, स्टँडर्ड कॉस्ट कार्ड is kind of document which provides amount and quantity of material used in production. मटेरियल यूज इन प्रोडक्शन. बघा आता स्टँडर्ड कॉस्ट कार्ड म्हणजेच काय की जेही वर्क मॅनेजर असतो, जिथं मोठे मोठे यंत्राच्या सहाय्याने प्रोडक्शन वगैरे व्हायले, तर काही काही
गोष्टी प्रॉडक्ट होत असताना त्यामध्ये मल्टिपल इन्ग्रेडियंट मिक्स करावं लागतात, राईट. मल्टिपल इन्ग्रेडियंट मिक्स करावं लागतात आणि ते मिक्स करत असताना किती अमाऊंट ऑफ इन्ग्रेडियंट ए मिक्स व्हायचंय, किती अमाऊंट ऑफ त्या पर्टिक्युलर गोष्टीचं प्रोडक्शन होत असताना इन्ग्रेडियंट बी मिक्स करायचंय काय नाही, हे ज्या कार्डवर लिहिलेलं असतं, ज्या पेजवर ज्या डॉक्युमेंटवर लिहिलेलं असतं त्याला स्टँडर्ड कॉस्ट कार्ड असं म्हणतात. ऑल राईट. उदाहरणार्थ सोप्या भाषेमध्ये तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी खारा खाल्ला असेल, राईट, ज्याला फरसान असं अनेक गोष्टी असं म्हणतात, राईट. तर त्या फरसाणमध्ये घाटी असतात, बारीक शेव असतात, कॉर्न्स असतात, राईट, शेंगदाणे सुद्धा असतात. तर किती अमाऊंट ऑफ कॉर्न त्याच्यामध्ये जाईल, किती अमाऊंट ऑफ शेंगदाणे त्याच्यामध्ये जाईल, हे ज्या कार्डवर लिहिलेलं असतं त्याला स्टँडर्ड कॉस्ट कार्ड असं म्हणतात. आणखी त्यापेक्षा सोपे भाषेत करायचं असेल तर भेळ, तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना आवडत असेल भेळ, तर भेळमध्ये मुरमुरा जातो, कांदा जातो, टमाटा जातो, अनेक गोष्टी जात असतात, राईट. हा, तर ते किती प्रमाणात जाईल काय नाही ते त्या स्टँडर्ड कॉस्ट कार्डवर लिहिलेलं असतं. ओके, डन. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये कोणते कोणते गोष्टी त्या स्टँडर्ड कॉस्ट कार्ड मध्ये समाविष्ट असतात. साधं सिंपल आहे. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड ओव्हरहेड्स, राईट. स्टँडर्ड कॉस्ट कार्ड मीन्स असं नाही की फक्त मी सोप्प भाषा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मटेरियल म्हणजे येतील, बट किती प्रमाणात प्रोसेस एक मध्ये मटेरियल लागतील, किती प्रमाणात लेबर त्याच्याला लागतील, किती प्रमाणात ओव्हरहेड्स खर्च किती प्रमाणात त्याला जाईल, हे सुद्धा त्याच्यावर लिहिलेलं असतं. ओके, झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 25व, द मेन पर्पज ऑफ स्टँडर्ड कॉस्ट. वापस तेच प्रश्न आलेला आहे, स्टँडर्ड कॉस्टिंग धडा घेऊन टाकतो मी. ओके, डोंट वरी. द मेन पर्पज ऑफ स्टँडर्ड कॉस्ट इन्क्लूड्स कंट्रोल, परफॉर्मन्स मेजरमेंट, टू व्हॅल्यू इन्व्हेंटरीज, सिम्प्लिफाय अकाउंटिंग. आत्ताच आपण डिस्कस केला होता की स्टँडर्ड कॉस्ट चे जे म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट मध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट होतात काही नाही, ते इथं सर्व गोष्टी देण्यात आलेले आहेत. ऑल ऑफ अबव. ओके, डन. वापस एक सोपं प्रश्न, 3-4 प्रश्न कॉस्ट अकाउंटचे लगातार फायर झाल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इझी. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सनल अकाउंट. पुढील पैकी कोणतं अकाउंट पर्सनल अकाउंट आहे? बघा, सर्वात पहिले कॅश रिअल अकाउंट आहे, बिल्डिंग रिअल अकाउंट आहे, इक्विपमेंट दिसत असेल नाही. ओके, इक्विपमेंट हा सुद्धा एक रिअल अकाउंट आहे. रिअल रिअल रिअल. पर्सनल अकाउंटचं एक्झाम्पल आहे अकाउंट्स रिसिवेबल, त्याच्याकडून पैसे येणं बाकी आहे, डेटर्स काइंड ऑफ पर्सनल अकाउंट्स मध्ये येतं. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग एरर डज नॉट इफेक्ट द ट्रायल बॅलन्स. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स 11th बेसिसवरचं क्वेश्चन आहे. काय म्हणलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग एरर, पुढील पैकी कोणता एरर जो आहे त्याचं परिणाम ट्रायल बॅलन्सवर होत नाही. म्हणजे काही काही चुका अशा असतात की ते जर चुका झालं तर ट्रायल बॅलन्स तरी सुद्धा ट्रायल बॅलन्स इक्वल येते. आता इथे सर्वात पहिले म्हणलेलं आहे एरर ऑफ कम्प्लीट ओमिशन. तर आन्सर असेल याचं एरर ऑफ कम्प्लीट ओमिशनच. का? कारण बघा, कम्प्लीट ओमिशन म्हणजेच काय, ओमिशन मध्ये पण दोन प्रकार आहेत, एक पार्शियल ओमिशन आहे आणि एक कम्प्लीट ओमिशन आहे. पार्शियल ओमिशन मध्ये सपोज एंट्री आहे रेंट अकाउंट डीआर टू कॅश अकाउंट सीआर, तर तुम्ही रेंटच्या डीआर ला रेकॉर्ड केलात पण कॅशच्या सीआर ला जर रेकॉर्ड केलं नाही तर त्याला पार्शियल ओमिशन म्हणतात. मग पार्शियल ओमिशन मध्ये ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट पडते, बट कारण रेंटच्या डीआर ला रेकॉर्ड झालं पण कॅशच्या सीआर ला रेकॉर्डच झालं नाही, मग एका ट्रान्झॅक्शनची डीआर बाजूच रेकॉर्ड झाली, सीआर बाजू रेकॉर्डच झाली नाही, म्हणून ट्रायल बॅलन्सवर इम्पॅक्ट पडते. बट कम्प्लीट ओमिशन असेल म्हणजे तुम्ही ट्रान्झॅक्शनच केला नाही, डीआर ला पण 100 रुपये जायला पाहिजे होतं आणि सीआर ला पण 100 रुपये जायला पाहिजे होतं, ते ट्रान्झॅक्शनच केलं नाही, डीआरचा पण इफेक्ट गेला नाही, सीआरचा पण इफेक्ट गेला नाही, मग डज नॉट इफेक्ट द ट्रायल बॅलन्स. एरर ऑफ कम्प्लीट ओमिशन मध्ये एरर ऑफ कम्प्लीट ओमिशन मध्ये ट्रायल बॅलन्सवर इम्पॅक्ट पडत नाही, बट पार्शियल ओमिशन मध्ये पडते. एरर ऑफ कमिशन
चुकीची पोस्टिंग चुकीचं अमाऊंट वगैरे लिहिण्यात आलं तर. एरर ऑफ ओरिजिनल एंट्री जर चुकीची केली तर त्याच्यामध्ये येऊ शकते. एरर ऑफ प्रिन्सिपल. आता हा एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणजे काय की सपोज रेंट अकाउंट्स डीआर टू कॅश अकाउंट सीआर. आता रेंट अकाउंट डीआर रेंटच्या डीआर ला पाहिजे होतं आणि कॅशच्या सीआर ला जायला पाहिजे होतं. तर तुम्ही काय केलं, चुकून रेंट अकाउंट डीआर करण्याऐवजी वेजेस अकाउंट डीआर केलं. या पण एंट्रीमध्ये डीआर ला जात होतं आणि या पण एंट्रीमध्ये डीआर लाच गेलेला. बरोबर आहे, कारण रेंट आणि वेजेस दोन्ही एक्सपेन्सेस आहेत. बट जायला पाहिजे होतं रेंट अकाउंट मध्ये, गेलं वेजेस अकाउंट मध्ये. तर याला एरर ऑफ प्रिन्सिपल्स असं म्हणतात. बट एक सेकंड, इथं घोळ आहे या प्रश्नामध्ये. कारण एरर ऑफ प्रिन्सिपल असेल तरी सुद्धा ट्रायल बॅलन्स वर काहीच इम्पॅक्ट पडत नाही. रेंटच्या डीआर ला पाहिजे होतं, वेजेसच्या डीआर ला गेलं, दोन्ही डीआर बाजूच आहेत ना. एरर ऑफ काय प्रिन्सिपल आहे. तर ज्या ज्या वेळेस एरर ऑफ प्रिन्सिपल असतं त्यावेळेस सुद्धा ट्रायल बॅलन्सला इम्पॅक्ट पडत नाही. हा क्वेश्चनच चुकीचा आहे. ओके, हा क्वेश्चन अपनी तरफ से गलत गया, गलत मैसेज जा रहा है बच्चों को. तर आता या प्रश्नाला करेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता जर आन्सर एरर ऑफ प्रिन्सिपल आणायचा असेल, ओके, तर मग आपल्याला काय करावं लागेल, इथं एरर ऑफ पार्शियल ओमिशन, इथं क्वेश्चन मध्ये या ऑप्शनला एरर ऑफ पार्शियल ओमिशन द्यावं लागेल. तर मग ह्या तीन मध्ये ट्रायल बॅलन्सवर इम्पॅक्ट पडतं, याच्यामध्ये ट्रायल बॅलन्सवर इम्पॅक्ट पडणार नाही. हे पक्क लक्षात ठेवायचं. कंप्लीट ओमिशन आणि एरर ऑफ प्रिन्सिपल याच्यामध्ये ट्रायल बॅलन्सवर इम्पॅक्ट पडत नाही. बाकी जेवढे आहेत ते चुका झाली तर ट्रायल बॅलन्सवर इम्पॅक्ट जातो. ओके, अमाऊंट जर चुकली तर हे, एंट्री जर चुकली तर हे आहे. आणि डीआर एका अकाउंटच्या डीआर ला जायच्या ऐवजी दुसऱ्या अकाउंटच्या डीआर ला गेलं. करेक्ट साइड बट रॉंग अकाउंट. एरर ऑफ प्रिन्सिपल च थोडक्यात जर स्पष्टीकरण द्यायचं असेल तर असं देऊ शकतो आपण, करेक्ट साइड बट रॉंग अकाउंट. करेक्ट साइड बट रॉंग अकाउंट म्हणजेच काय, रेंटच्या डीआर ला जायला पाहिजे होतं, वेजेसच्या डीआर ला गेलं, हे रॉंग अकाउंट. बट करेक्ट साइड म्हणजे डीआर आणि डीआर. ओके, हा क्वेश्चन मी एडिट करून टाकतो, आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आहे, डोंट वरी अबाउट दॅट. ऑल राईट, डन. त्यानंतर इथे क्वेश्चन आय डोंट नो काय आलं नाही, इथे क्वेश्चन यायला पाहिजे होतं, कारण 27 नंतर डायरेक्ट 29 दिसत आहे इथं. प्रिंटिंग मध्ये असेल, आय डोंट नो. चला डन. इन प्रोसेस ऑफ कॉस्टिंग, द abnormal loss occurred in production department is ... बघा, प्रोसेस कॉस्टिंग मध्ये जे अबनॉर्मल लॉस वगैरे असतं त्याच्याबद्दल काय करण्यात येतं, चार्ज टू फिनिश्ड गुड्स, चार्ज टू अनफिनिश्ड वर्क, चार्ज टू फॅक्टरी ओव्हरहेड. चला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा काय येईल आन्सर. ऑल राईट, कॉस्टिंगच्या प्रोसेसमध्ये जे अबनॉर्मल लॉस येते राईट प्रोडक्शन डिपार्टमेंट कडून, तर ते कशावर कॅल्क्युलेट करण्यात येते, कशावर चार्ज करण्यात येते. साधं सिंपल लॉजिक आहे, चार्ज ऑन अनफिनिश्ड वर्क. ऑल राईट. आता थोडस कन्सेप्च्युअल जावं लागेल, व्हिडिओज बघावं लागेल कॉस्ट अकाउंटचे. राईट, चला लास्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट स्टँडर्ड कॉस्टिंग. स्टँडर्ड कॉस्टिंग बद्दल कोणतं विधान पुढीलपैकी सत्य आहे. बघा त्याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे. इट इज अ टेक्निक ऑफ इम्प्लिमेंटिंग कॉस्ट कंट्रोल विद इन ऑर्गनायझेशन. इट हेल्प्स इन प्लॅनिंग, it helps in planning out business activities within the organization. both A and B and incorrect. नाही, इनकरेक्ट राहू शकत नाहीत आणि करेक्ट पण नाहीयेत, एक एक बरोबर एक चूक आहे. सो हा आहे करेक्ट आन्सर स्टँडर्ड कॉस्टिंग बद्दल. कारण
बिझनेस ऍक्टिव्हिटीज मध्ये मॅनेजमेंट येऊ शकतं, राईट. कारण बिझनेस ऍक्टिव्हिटीज मध्ये इट हेल्प्स इन प्लॅनिंग आउट बिझनेस ऍक्टिव्हिटीज कसे येणार, बिझनेस ऍक्टिव्हिटीज येईल किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीज जर आला असतं तर दोन्ही स्टेटमेंट करेक्ट राहिले असते. बट इम्प्लिमेंटिंग कॉस्ट कंट्रोल विद इन द ऑर्गनायझेशन इज द स्टँडर्ड कॉस्ट, राईट. डन. त्यानंतर एखादा एक बोनस क्वेश्चन, इन्कम टॅक्स ऍक्ट 1962, 1 एप्रिल 1962. डन. सो दॅट्स इट. या सेशन साठी एवढंच. लवकरात लवकर एक मॅरेथॉन आपल्याला घ्यायचा आहे. सो बी प्रिपेअर्ड, सर्व क्वेश्चन्स व्यवस्थित करा. आणि जर इफ इन केस टेस्ट सिरीज जर घेतलं नसेल तर ॲज सून ॲज पॉसिबल टेस्ट सिरीज घ्या, कारण हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला DA2 अकॅडमीच्या टेस्ट सिरीज मध्ये मिळतील. नॉट ओनली दिस बट ऑल्सो या टेस्ट सिरीज मध्ये जे मॉडेल टेस्ट आहेत, राईट, जवळपास 25 पेक्षा जास्त तुम्हाला मॉडेल टेस्ट मिळणार आहेत. त्याच्यामध्ये क्वांट रिझनिंग मराठीचे सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. याचे आन्सर सुद्धा तुम्हाला तिथं अवेलेबल आहेत, राईट. व्यवस्थित प्रिंट आउट काढून डेली लायब्ररीमध्ये जाऊन 1 घंटा जरी बसलात, 1-2 घंटे जरी बसलात आणि सर्वच्या सर्व 25 व्यवस्थित डाउनलोड करून 25 दिवस बॅक टू बॅक लायब्ररीमध्ये गेलात, अकाउंटचे 110 पैकी 80 ते 85 मार्क तुमचे कुठंच जात नाहीत, गॅरंटी, राईट. बट थोडंसं कन्सिस्टन्सी पाहिजे, जे की माझ्यामध्ये नाहीये महावितरणच्या बाबतीत या सध्या सिच्युएशन मध्ये. अँड बट तुमच्याकडून आहे एक्सपेक्टेशन्स, राईट. मी जे आहे ते क्लिअर कट सांगायला, नाही तर नाहीच, ओके. असं नाही की तुम्हाला ब्रेन वॉश, कालची स्टोरी माहित आहे ना, हा. बट तुम्ही कन्सिस्टंट राहा अँड कन्सेप्ट वाईज अभ्यास करा. जास्त ताण घेऊ नका, रिलॅक्स राहा लाईफ मध्ये. टेन्शन विगेशन घ्यायचं नाही, मस्त पैकी रिलॅक्स राहायचं. मेसवर जाऊन 1 चपाती एक्स्ट्रा खायचं. फ्रेंड्सला बोलत बसायचं, मित्रांसोबत बोलत बसा, सापांसोबत नाही, मित्रमैत्रिणींसोबत बोलत बसा. खुश राहा, आराम करा, एन्जॉय करा, टेक केअर. ताण घ्यायचं नाही, ओके. डन. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये.